नमस्कार रसिक श्रोते हो, सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आपल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. 15 ऑगस्ट 1947 आपला स्वातंत्र्य दिन. भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 झुंजूमंजू झाली. झुंजूमंजू झंकारली. तो झंकार होता प्रत्येक भारतीयाच्या मनामनातला. तो झंकार होता प्रत्येक भारतीयाच्या आत्मिक संवेदनाचा. आणि अशी स्वातंत्र्य दिनाची ती पहाट, ती सकाळ, तो दिवस प्रत्येक भारतीय मनाला आपलासा वाटला. इंग्रजांच्या राजवटीतून भारताची सुटका झाली. त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद पसरला आणि आजतागायत आपण तो समृद्धीने, शाश्वतीने आणि एका वेगळ्या आनंदाने साजरा करतो आहोत. पण रसिक हो, काळ कुठला आणि कुठपर्यंत गेला आहे याचा विचार प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करतो आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये देशाबद्दल आत्मीयता आहे, देशभक्ती आहे. मात्र काय करावं, देशासाठी काय करावं आणि मी नागरिक म्हणून काय करू शकतो यामध्ये मात्र संभ्रमावस्था आहे. कारण आपण बघतोय सध्या पाश्चिमात्य संस्कृतीचं झालेलं आक्रमण इतकं भेसळ आणि इतकं बेगडी झगमगाटाचं आहे की फॅशन नावाच्या मथळ्याखाली आजची तरुणाई भरकटताना दिसते आहे. संस्कार, आपली संस्कृती, आपले व्रतवैकल्य, आपल्या भारतीय संस्कृतीने घालून दिलेल्या परंपरा आणि 64 कलांमध्ये निपुण असलेली आपली भारतीय संस्कृती, या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा नव्यानं स्वीकार करण्याची आज काळाची गरज आहे असं प्रत्येकाला वाटतं, नाही का? आणि खरंच आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेला हा अनमोल ठेवा जतन आणि संवर्धन करणं खरोखरच आपलं भारतीय म्हणून, आपण भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य ठरतं. तर आजच्या या 15 ऑगस्ट दिनानिमित्त सर्व देशभक्तांना शुभेच्छा. सर्व देशभक्तांना मनापासून एक आदरयुक्त असा देशभक्तीचा हा एक अनमोल ठेवा आपण या ठिकाणी आज आविष्कृत करत आहोत. ऐकूयात एक छानसं गीत. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची, शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, येथे नको निराशा थोड्या पराभवाने, हा दास बोध केला येथेच माधवाने, हा देश स्तन्य प्याला हे भाग्य अमृताचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, जेथे परंपरेचा सन्मान नित्य आहे, जनशासनातळीचा पायाच सत्य आहे, येथे सदा निनादे जय गीत जाहुतांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. भारत माता की जय. रसिक हो, यानंतर ऐकूयात सौ विजया सुतार यांची स्वरचित कविता. नवा 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 गणवेश मला हवा, पप्पा नवा नवा गणवेश मला हवा, 16-15 ऑगस्ट उभारणार मी
कष्ट, पायामध्ये बूट सॉक्स, हो पायामध्ये बूट सॉक्स, वेणीमध्ये गजरा मस्त, म्हणून नवा 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 गणवेश मला हवा, पप्पा नवा नवा गणवेश मला हवा. 16 स्वातंत्र्य दिन, आनंदाचा हा क्षण, आनंदित माझे मन, हो आनंदित माझे मन, स्वातंत्र्याचं गात गाणं, म्हणून नवा 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 गणवेश मला हवा, पप्पा नवा नवा गणवेश मला हवा. गांधी आणि नेहरू आले, देशासाठी ते लढले, कितीक हुतात्मे झाले, हो कितीक हुतात्मे झाले, तेव्हा स्वातंत्र्य मिळाले, म्हणून नवा 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 गणवेश मला हवा, पप्पा नवा नवा गणवेश मला हवा, पप्पा नवा नवा गणवेश मला हवा, पप्पा नवा नवा गणवेश मला हवा. विजयाताई, खूप छान कविता आम्हाला ऐकवलीत, मनपूर्वक धन्यवाद. आजी आजोबा, दादाताई, मिस्टर अँड मिसेस, कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला हा कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये कथा, कविता, बोधकथा, विनोद, चुटकुले यांचा अंतर्भाव करत असतो. आपल्यालाही या कला अवगत असतील तर नक्कीच रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा. पुन्हा भेटूयात आपण आपल्या या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.